नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 5 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सयाजी ऐश्वर्याकडे येतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या बघितलं ना, जानकीने तुला शेवटी अडकवलं आणि स्वतः सुटली आहे. ऐश्वर्या म्हणते, नाही डाडा, जानकी असं नाही करणार. सयाजी ओरडतो. सयाजी म्हणतो, बास, आता तू बोलायचं नाही, मी बोलणार आणि तू ऐकायचं. आता जसं मी सांगणार ना तसं तू करायचंयस. ऐश्वर्याला सयाजीचं ऐकावंच लागतं. तर इथे सारंग सोडले तर बाकी सगळे घरी आलेले असतात. जानकी रडत असते. जानकी म्हणते, ऋषिकेश काहीही करा पण ओवीला घरी घेऊन या. ती माया खूप डेंजर आहे, ती ओवीला काहीही करू शकते. सगळेच घाबरलेले असतात. तर इथे सारंग खूप अस्वस्थ असतो. त्याला वाटत असतं की माया, ओवी या दोघांना पण ऐश्वर्याच्या माणसांनी किडनॅप केले. सारंग मंदिरामध्ये पाया पडतो आणि देवाकडे माया, ओवी हे ठीक असावे म्हणून प्रार्थना करत असतो. तेवढ्यात तिथे माया येते. माया आपले खरे रंग सारंगला दाखवते. माया म्हणते, या गुलाबजाम काकाला त्यांची ओवी जर जिवंत हवी असेल तर आत्ता घरी जायचं आणि जानकीला मला भेटायला पाठवायचं, आणि तेही एकटीला. दुसरं कोणीही नको. जा सारंग, पाठव. सारंगला खूप गिल्ट येतं. थोड्या वेळाने तो घरी येतो. सारंग घरी आल्यावर सगळे त्याला जाब विचारत असतात की ओवी कुठे आहे. सारंग खूप रडतो आणि त्याची चूक झाली म्हणून सगळ्यांची माफी मागतो. आता सारंगला तर आपली चूक कळली आहे, पण सारंग आणि घरातले सगळे ओवीला कसं सोडवतायत आणि ऐश्वर्याला या सगळ्यातून कसं बाहेर काढतायत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कोर्टामध्ये सगळे आलेले असतात आणि केस चालू होते. सौमित्र जजला सांगतो की ऐश्वर्यानेच मकरनचा खून केलाय, त्याला मारून टाकले. जेव्हा पोलीस त्या घरात गेले त्यावेळेस इथे 2 ग्लास होते. एकामध्ये विष होतं. मकरनला चालता बोलता येत नव्हतं, तो व्हीलचेअरवर होता. आणि ऐश्वर्याला चालता बोलता येत होतं. तिथे बाकी दुसरं कोणीच नव्हतं. आणि त्यामुळे ऐश्वर्यानेच हे केले असा पूर्ण संशय आहे असं तो सांगतो. आणि त्यासाठी पुरावे म्हणून ऐश्वर्याचे फिंगरप्रिंट्स असलेले 2 ग्लाससुद्धा दाखवतो. अवंतिका ऐश्वर्याची बाजू मांडते. अवंतिका म्हणते, ऐश्वर्याने असं काही केलेलंच नाही आहे. ऐश्वर्याने जर तुम्ही असं म्हणताय केलं मकरंदला मारून टाकले, तर तिच्याकडे काही स्पेसिफिक कारण आहे का? नाही आहे. मकरंद आणि ऐश्वर्या कितीतरी वर्ष झाली भेटलेच नव्हते आणि त्यांचा काही संबंधच नव्हता. सौमित्र म्हणतो, होता संबंध. मकरंदची बहीण माया, तिच्यासोबत मिळून ऐश्वर्याने खूप कारस्थाने केली. दोघी एकत्र होत्या आणि दोघींमध्ये काहीतरी वाद झाले, खटके उडाले आणि त्या रागामध्ये ऐश्वर्याने तिच्या भावाला मारून टाकलं. सौमित्र, अवंतिका यांच्यामध्ये खूप वाद होत असतात, युक्तिवाद होत असतात. अवंतिका साक्षीदार म्हणून जानकीला बोलवते, पण जानकी गायब झालेली असते. थोडा वेळ जानकीसाठी शोधाशोध होते आणि जानकी बाहेरून आत येते. जानकी विटनेस बॉक्समध्ये येते. सौमित्र विचारतो, तर जानकी रणदिवे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हे बघितलं होतं का की ऐश्वर्या मकरनच्या घरात होती? जानकी म्हणते, मी तिथे नव्हते, मला काहीही माहिती नाही. ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी काय बोलतेस तू? अगं आपलं ठरलं होतं ना, तू मला सोडवणार होतीस ना, आणि आता आता तू हे असं बोलतेस? तू कशी काय पलटू शकते? अवंतिका म्हणते, जानकी रणदिवे, तुम्ही तर साक्ष देणार होतात ना, जे घडलं ते सत्य सांगणार होतात ना. जानकी म्हणते, मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, मला काहीही याबद्दल माहिती नाही, मी तिथे नव्हते. ऐश्वर्या मकरन यांच्यामध्ये काय झालं मला माहिती नाही. जानकी आपल्या जागेवर जाऊन बसते. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत जानकी ऐश्वर्या ऐश्वर्या करत होती, तिची बाजू मांडत होती, आणि ज्यावेळेस बाजू मांडायची वेळ आली त्यावेळेस जानकी का पलटली असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. अवंतिका जजला सांगते की जानकी रणदिवे स्ट्रेसमध्ये आहेत आणि त्यामुळे ते असं बोलून गेलेत. आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसात ठोस पुरावेसुद्धा आणतो आणि जानकी रणदिवे त्यांना जे माहिती आहे ते खरं खरं सांगतील. कोर्ट 2 दिवसाची मुदत देतं. सगळे बाहेर येतात. अवंतिका जानकीला जाब विचारते. अवंतिका म्हणते, वहिनी हे का केलं तुम्ही? अहो आत्तापर्यंत तुम्ही ऐश्वर्याची बाजू घेत होतात आणि आता आता तुम्ही ऐश्वर्याच्या कसं काय विरोधात जाऊ शकता? अहो काय झालं काय? जानकी रडायला लागते आणि मायाचा फोन आला होता, व्हिडिओ कॉल आला होता, तिने ओवीला किडनॅप केले हे सांगते. तर इथे सारंग रस्त्यावर बेशुद्ध पडलेला असतो. तो शुद्धीवर येतो आणि त्याला सगळं आठवतं. सारंग ओवीला ट्युशनमधून घेऊन मायाकडे आला होता आणि माया, ओवी
या एका सेफ ठिकाणी जाणार होत्या आणि त्याच वेळेस सारंगला गुंडांनी मारलं आणि त्याला विशुद्ध केलं. त्यानंतर माया ओवी कुठे गेले त्याला माहिती नाही. सारंगला टेन्शन येतं. सारंगला ओवी माया या दोघींची काळजी वाटायला लागते. तर इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी हे असं कसं होऊ शकतं? अगं सारंग गेला होता ना ओवीला आणायला, ट्युशनमधून तोच आणणार होता. जानकी म्हणते, सारंग भाऊजींनीच मायापर्यंत ओवीला पोहोचवले. ते दोघं चांगले मित्र आहेत ना, आणि सारंग भाऊजी मायाच्या प्रेमात आहेत. ती माया सारंग भाऊजींना घोळात घेते हे सुद्धा त्यांना कळत नाहीये. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे सारंग या मायाला मिक्स झालेला आहे, तिच्या कारस्थानामध्ये सहभागी आहे. जानकी म्हणते, नाही हो, सारंग भाऊजींना याबद्दल नाही माहिती. त्यांच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी आहे. हे जे करते ना ती फक्त माया करते. सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याचा जानकीवरचा विश्वास उडालेला असतो. ऐश्वर्या जानकीला फक्त बघते आणि तिथून निघून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.